हाय गाईज, वेलकम टू आवर चॅनल ACK अँड नॅचरोपॅथी टुरिझम. आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आम्ही असेच आपल्या माणसांसाठी इन्फॉर्मेटिव्ह फार्मिंगबद्दल व्हिडिओज शेअर करत राहू. नमस्कार माडिक साहेब. नमस्कार. आपली शेती आपण पाहिली की जी काळी मिरी तुम्ही शेतामध्ये लावली आहे, त्या शेतामध्ये लावल्यानंतर आम्ही तुमचं सगळं प्रोडक्शन पाहिलं. तर तुम्ही गोरगरीब जनतेसाठी की आपल्या शेतकरी बंधूंसाठी तुम्ही त्याच्याची काय सांगू शकाल? तर त्यांना जर शेती करायची असेल तर त्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकाल? काळी मिरी लागवडीबाबत जे आहे की या आमच्या जमिनीवरती 4 प्रकारची काळी मिरी लावलेली आहे. जी पारंपरिक पद्धत जी आहे की माडावरती काळी मिरी चढवणं, त्याच्यामध्ये तुम्ही एका माडावरती 2 रोप सोडू शकता, वेल्ट वर्गीय, पूर्वेला आणि उत्तरेला असं. आणि 2 रोपांची किंमत जी आहे ते 30 रुपयाला वगैरे, वेलीचं रोप जे आहे ते 30 रुपयाला मिळतं. आणि त्याला जे काही शेणखत लागेल ते एवढाच खर्च आहे, बाकी काही खर्च नाही आहे त्याला. दुसरी जी मेथड आहे ती जो कातळ आहे आमच्या, त्या कातळवरती सिमेंटची कुंडी, कातळावरती कुंडी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बुश लावलेली आहे. ती कुंडी जी आहे ती RCC कुंडी आहे, साधी कुंडी लावून चालत नाही. तर ती म्हणजे प्लास्टिकची लावली ती काही वर्षांनी हे होऊन जाणार. तर RCC कुंडी, त्याची किंमत 300 रुपये आहे. आणि त्याच्यामध्ये जे एक रोप आहे ते 60 रुपयेचं रोप आहे. म्हणजे आणि जर बुश एका व्यक्तीने एका कुंडीमध्ये जर बुश रोप लावलं तर त्याच्या घरचं जे वर्षाचं कन्झम्पशन आहे ते त्याला हे होऊ शकतं. म्हणजे सामान्य गरीबातला गरीब शेतकरी म्हणजे 300 रुपये आणि 360 रुपयामध्ये तो हे करू शकतो, लागवड करू शकतो. जर हेक्टरी आपल्याला जर विचार करायचा असेल तर त्या हेक्टरीसाठी आपल्या गव्हर्नमेंटकडून काय अनुदान मिळतं का? काळी मिरीला वगैरे अनुदान वगैरे काही तसं मिळत नाही. आंबा आणि काजूलाच फक्त ते मिळतं. जे फलोत्पादन स्कीम जी आहे त्या याच्यामध्ये आंबा काजूला जी आपण गव्हर्नमेंटच्या नर्सरीमधून किंवा गव्हर्नमेंट सर्टिफाईड नर्सरी असतील त्या नर्सरीमधून जर कलमं घेतली तर ती अनुदान मिळतं. 3 वर्षासाठी मिळतं. पण त्याच्यामध्ये कंडिशन अशी असते की तुमची पहिल्या वर्षी 90% झाडं जगली पाहिजेत आणि दुसऱ्या वर्षी तुमची 75% झाडं जगली पाहिजेत. मग ते स्प्लिट करून दिलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये रोपाची किंमत असते, तुमच्या लागवडीचा खर्च वगैरे असतो. आणि याची जी डिटेल माहिती जी आहे ते तालुका कृषी अधिकारी जे आहेत ते आपल्याला देऊ शकतात. त्याच्यानंतर आपण परत काळी मिरीकडे येऊया की जी तिसरी मेथड जी मी तुम्हाला दाखवली की कुंडीवरती कुंडी ठेवून जी आपण केलेली आहे व्हर्टिकल जी आहे ती जी कुंडी आहे त्या कुंडीची किंमत 500 रुपये आहे. आणि एका कुंडीमध्ये 4 रोपं बसतात. म्हणजे 500 अधिक 240 740 मध्ये एक कुंडी बसू शकते. आणि जर आपण 4 कॉलम केले तर साधारणपणे 16 रोपांची किंमत जी आहे ती 800 रुपये आणि 4 कुंड्यांची किंमत 2000 रुपये. म्हणजे 3000 पर्यंत एक कॉलम आपला तो 3000 पर्यंत तयार होतो. सरासरी ॲव्हरेजमध्ये 1 हेक्टरला आपल्याला खर्च किती लागतो आणि याचं उत्पन्न काय असेल? नाही, आता कसं आहे की ती जी आहे ती हाय डेन्सिटी म्हणून त्यांनी लागवडचं जो पॅटर्न तो तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं एका गुंठ्यामध्ये त्यांनी 20 कॉलम बसवलेले आहेत. 1 एकरामध्ये तुमचे 20 × 40 म्हणजे 800 झाले. आणि 1 हेक्टरीमध्ये जे आहेत ते 2000 होतील × 2.5 म्हणून असं. म्हणजे 2000 तुमचे कॉलम एका हेक्टरीमध्ये बसू शकतात. अजून त्याला अनुदान तसं मिळत नाही याच्याकडून. तुमच्या शेतामध्ये आपण पाहिलं आहे की 1 वर्षानंतर त्याचं पीक आलेलं दिसतंय. हो, बुशचं 1 वर्षानंतर उत्पन्न येतं, आलेलं दिसतंय. म्हणजे आपण पकडू शकतो की 1 वर्षानंतर याचं एक आपलं बियाणं आपल्याला मिळू शकतं. हो. आता चौथं जे काळी मिरीमध्ये जो पॅटर्न आपण सुरुवातीला बघितला तो सुद्धा व्हर्टिकल कॉलम जो आहे ज्याच्यामध्ये आपण सिमेंट ची मेड वापरली आहे 8 फूट आणि 10 फूट. आणि त्याला आपण 2 फूट व्यास जे आहे डायमीटर त्याची आपण एक रिंग केली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पालापाचोळा, माती, शेणखत हे सगळं हे करू.
त्याचा जो खर्च आहे, मेड ही साधारणपणे 550 रुपयाला मिळते. आणि जी जाळी आहे, जाळी जी आहे आपल्याला 2 फूट डायमीटरची जाळी बनवण्यासाठी 6 फूट लांबीचा आपल्याला घ्यावं लागतं आणि त्याची हाईट 5 फूट साधारणपणे असते, म्हणजे 30 स्क्वेअर फीट. आणि त्याचा रेट जो आहे तो साधारणपणे 25 रुपये स्क्वेअर फीट रेट असतो त्या 1x1 इंचचा, म्हणजे 750 रुपये ते झाले. आणि 550 रुपये मेडीचे, म्हणजे 1300 रुपये तुमचं त्या स्ट्रक्चरला लागलं. आणि प्लस तिथे आपण ज्या वेली लावू, समजा आपण 10 वेली लावल्या तर 300 रुपये, 5 वेली लावल्या तर 150 रुपये. व्हेरी गुड. म्हणजे ते 1500 रुपयाच्या आतमध्ये. आणि तुम्ही त्याची एका वर्षात होणारी वाढ सुद्धा पाहिलेली आहे. हो, वंडरफुल आहे. हा, म्हणजे ते सुद्धा जे कॉलम आहेत ते तुम्ही एका गुंठ्यामध्ये 20 कॉलम आरामात तुमचे बसू शकतात. आपल्या शेतकरी मित्रांना प्रिकॉशन काय घ्यायला लागतील त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं गाईड करू शकाल का? काळी मिरीमध्ये म्हणजे डिसीज हे फार कमी आहेत, त्याच्यात विशेष डिसीज नाही आहेत. पण जुलैमध्ये जी कोळी फूट येते किंवा लेंगर्स लागतात त्यासाठी गोगलगाईचा प्रादुर्भाव होतो. असं गोगलगाईचा एक मेन प्रादुर्भाव आहे. पानं खातात, तुम्ही जर पाहिलं तर तिचे पानं खाल्लेली दिसतील, कुरतडलेली पानं दिसतील. पण गोगलगाईवरती स्नेल किल म्हणून एक लिक्विड येतं, पण मी वापरलं ते, पण त्याचा तेवढा इफेक्ट काही हे नाही. ते मारल्यानंतर ते पानाच्या खाली असतात आणि आतमध्ये हे होतात, त्यामुळे उपयोग काही होत नाही. मग ते वेचावे लागतात. वेचून एक वेचून आपण त्याचं निर्मूलन करू शकतो, पण तेवढं त्या पर्सेंटेज होत नाही. बाकी याला म्हणजे काही कुंडीमध्ये मला सुरुवातीला मिलीबगचा एक प्रॉब्लेम जाणवला. पानाच्या व्हाईट जे हे येतं, तर तो व्हाईट जी बुरशी असते, मिलीबग असतं, तो एक प्रकार त्याच्यामध्ये होता काळी मिरीमध्ये. पण त्याला टाटा साफचं एक फंगीसाईड येतं, ते यूज केलं तर ते कंट्रोलमध्ये. आपण कोकण भागामध्ये कुठलं बियाचं जास्तीत जास्त आपण इथे पन्नूर 1 म्हणून जी आहे ते पन्नूर 1 वापरतो. विद्यापीठाने सुद्धा तीच रिकमेंड केलेली आहे आपल्याला. व्हेरी गुड. धन्यवाद माडिक साहेब की तुम्ही ह्या क्षेत्राबद्दल पुरेपूर माहिती दिलेली असावी आमच्या यूट्यूब मित्रांना.